अभिजित आणि अंकितामध्ये ड्युटीवरनं भांडण झाली. काय आहे ती भांडण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये. म्हणजे काल बिग बॉसचा एपिसोड संपल्यानंतर बिग बॉसने ऑफिशियल हँडलवरनं इंस्टाग्रामच्या प्रोमो अपलोड केला. तो प्रोमो असा होता की म्हणजे अंकिता आणि अभिजित मध्ये भांडण झाले ड्युटीवरनं. माझ्या मते ते भांडण ड्युटीवरनं नाही, ती निक्कीमुळे झाली. म्हणजे काय झालं ते सांगतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला. म्हणजे ती अंकिता बोलते की तू निक्कीला सगळा डायनिंग एरिया दिला आणि तू स्वतः बाथरूम एरिया करतोयस. म्हणजे अभिजित त्याच्यावर प्रत्युत्तर काय होतं माहितीये का, तू पण तुझ्या सोयीनुसार ड्युटी घे, तू मला कशाला बोलून दाखवते. मग अंकिता त्याच्यावर प्रत्युत्तर देते की तू सर्वीकडे जेंटलमॅन बनत असतो ना, मग इथं पण बन. म्हणजे इथं असं दिसून येते की म्हणजे अंकिता अभिजितच्या याच्यावर स्वतःचं मत थोपवत आहे. म्हणजे तिला बोलायला ती घाबरते, म्हणून ती असं दिसून येते की अभिजितला ती बोलायला सांगते. म्हणजे आता कमेंट सेक्शन मध्ये आता भांडण चालले ती अंकिता आणि अभिजितच्या फॅनबेस मध्ये. अंकिताचे फॅनबेस काय बोलतात एक माहितीये का, अभिजित डबल डुलकी, अभिजित निक्कीच्या मदारीचा माकड झालाय. म्हणजे निक्की सांगेल तसं ती अभिजित वागत आहे. आणि अभिजितचे फॅनबेस काय अंकितावर आरोप करतात माहितीये का, अंकिताला प्रत्येक ह्याच्यात म्हणजे जलन होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत म्हणजे तिला अभिजित आणि निक्कीचं चांगलं झालेलं बघवत नाही, त्यामुळे सारखी ती टोकत असते अभिजितला. आणि तसंच सूरजला पण टोकत असते. तुम्ही बघितलं कालच्या नाही तर परवाच्या एपिसोडमध्ये. तुम्ही कुणाच्या मते म्हणजे तुमच्या मते कोण योग्य आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन बिग बॉस विचार मधला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.